जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 9वा शाश्वत निरूपण नाम श्रीराम समर्थ पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला आत्मा नात्मा विवेक पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता। बघा समर्थ म्हणतायत, समर्थ आपल्याला सांगतायत की आपण पिंडाचे कौतुक पाहिले। आतापर्यंत आपण पिंडाचे कौतुक पाहिलेले, नंतर आत्मानात्म विवेकाने त्याचा शोध घेतला आणि या निर्णयापर्यंत आपण पोचलेलो आहे की पिंड हा अनात्मा आहे, आत्मा हा एकच असून तोच सर्वांचा कर्ता आहे। बघा या दशकामध्ये आपण एका निस्पृहाचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत आपण त्याच्या जीवनातील कवित्व, दीक्षा, कीर्तनादी पैलूंचा अभ्यास केलेला आहे। तसंच मागच्या समासामध्ये त्याची अखंड ध्यानाची अवस्थाही आपण समजून घेतलेली आहे। दासबोधाच्या या अभ्यासातून निस्पृहासारखी अवस्था मला स्वतःला कशी प्राप्त करता येईल याचा ध्यास लागणं महत्त्वाचं आहे। मनुष्य कोणत्याही वर्गात जन्माला आला तरी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तो दुसऱ्यावरच अवलंबून असतो। अन्न, वस्त्र, निवारा या त्याच्या मूलभूत गरजा धरती माता पुरवते। निस्पृह देखील त्याच्या गरजा अशाच पद्धतीनं भागवीत असतो। पण त्याच्यात आणि इतरांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे निस्पृहाला गरजा पूर्ण होतील का नाही अशी भ्रांत लागलेली नसते। वाट्याला आलेला भोग आनंदानं स्वीकारून तो समाधानात जगत असतो। त्यामुळं काळजी, चिंता त्याच्या मनाला शिवत देखील नाहीत। याच्या उलट आम्हा सामान्यांची अवस्था असते, पै पै करून आणि आपण पैसा साठवत असतो, धनधान्यानं घर भरलेलं असतं, तरीही आपली काळजी काही केल्यास सुटत नाही। असं का व्हावं? निस्पृह काळजीला कसा बरं दूर ठेवू शकत असेल? निस्पृह इतका निर्धास्त, निर्भय कसा राहू शकतो याची उत्तरं या समासामध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ज्या शाश्वताची निस्पृहानं प्राप्ती करून घेतलेली असते त्या सद्वस्तूंची आपणही प्राप्ती करून घ्यावी व अवघं जीवन आनंदमय करावं असं समर्थ या समासातून आपल्याला सांगू इच्छितात। निस्पृहाची विचारधारा कशी असते की जेणेकरून त्याला भ्रांत स्पर्श देखील करू शकत नाही ते सांगताना समर्थ आपल्याला याच ओवीत, पहिल्याच ओवीत सांगत आहेत। श्रीराम समर्थ पिंडांचे पाहिले कौतुक शोधिला आत्मानात्म विवेक पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता। म्हणजे मी कोण आहे याचा निस्पृह प्रथम शोध घेतो। ज्या देहाच्या आधारे मी ओळखला जातो तो देह आहे तरी कोण? कोण आहे त्याचा स्वामी? या देहाचं स्वरूप काय? देह नाशवंत आहे म्हणजे नेमकं काय? या साऱ्या प्रश्नांचा तो सांगोपांग विचार करतो। आपण सामान्य लोक मात्र मी म्हणजे देह या भूमिकेशी इतके एकरूप झालेलो असतो की अशा प्रश्नांवर विचार करण्यास आपल्याला सवड देखील मिळत नाही। या आत्ता उद्भवलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी देहाधिष्ठित भूमिकेपासून थोडं लांब जाता यायला हवं। त्याशिवाय पिंडांचं कौतुक कसं मिळणार? आत्मानात्म विवेकानं पिंड रचना समजून घ्यावी, शरीराचं कौतुक पाहावं असं समर्थ सांगत आहेत। अनात्म बाजूला सरलं किंवा अनात्म बाजूला सारलं की जे उरतं ते आत्मस्वरूप। हा आत्माच देहाच्या मदतीनं आपल्याकडून अनेक कामं करून घेत असतो। मात्र दृश्यातील हा सर्व पसारा नाशवंत असून त्या पलीकडे असलेला अंतरात्माच तेवढा शाश्वत आहे हे निस्पृहानं जाणलेलं असतं। किमान या टप्प्यापर्यंत तरी प्रत्येकानं यावं। देहाचा विचार करता करता एक एक टप्पा पार करून अंतर्यामी वसणारं शाश्वत
आत्मतत्व समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं समर्थांना वाटतंय. आजपर्यंत आपण पुष्कळ ग्रंथ वाचन केलं, सद्गुरूंचा सुबोध ऐकला. त्यातून आपल्याला कळालंय की ज्या देहाला मी माझा म्हणतो, देहाच्या अनुषंगानं येणारं सर्व काही माझं आहे असं सांगतो, ते सर्व अनात्म आहे, अशाश्वत आहे आणि देहात वसणारं आत्मतत्व हेच माझं मूळ खरं स्वरूप आहे. वेद, श्रुती, स्मृती देखील तेच सांगतात. आपल्याला त्याचा अनुभव येत नाही, हेच खरं शल्य आहे. ते शल्य दूर करण्यासाठी शरीराचं आत्म व अनात्म असं वर्गीकरण करता आलं पाहिजे. जेव्हा देह मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार केले जातात. देहातील हाड, मांस हे पृथ्वी तत्वच होय. त्याची राख होऊन ती जमिनीत मिसळते. रक्तादी द्रव जलतत्व असून अग्नीच्या संयोगानं त्याची वाफ होऊन वायूत मिसळते. वायू आकाशात विलीन होतो. सारांश म्हणजे काय? देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्याच पंचतत्वात तो विलीन होतो. ज्या क्षणी देहातील अंतरात्मा देहाला सोडतो त्या क्षणी त्याच्या आधिपत्याखाली एक संघ असणारी ही पंचतत्व विघटित होतात, एकमेकांपासून दुरावतात. निस्पृहानं पिंडाची ही रचना समजून घेतलेली असते, तशी आपणही ती समजून घ्यायला हवी. त्यामुळं निस्पृह असा विचार करतो की ज्या देहाच्या आधारे किंवा ज्या देहासाठी मी अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पुऱ्या व्हाव्यात असं म्हणत आहे, तो देह म्हणजे मी कुठंय? मी हा देह नसून तो केवळ पंचमहाभूतांचा एक सांगाडा आहे. त्यात मी आत्मस्वरूपात वस्ती करून असतो. त्याला तर कशाचीच गरज नसते. तो केवळ आहे या स्थितीतच परिपूर्णतेनं असतो. आत्मानात्म विवेक करून निस्पृहानं हे चांगल्या रीतीनं जाणलेलं असतं. म्हणून देहाला सुख मिळावं, त्याच्या गरजा भागाव्यात किंवा त्याच्या गरजा भागवाव्यात असं त्याला मुळात वाटतच नाही. आपल्या निजस्थानी राहून अर्थातच आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन निस्पृह आनंदात समाधानात जीवन जगत असतो. त्याच्या गरजा अत्यंत कमी असतात. सुखासाठी तो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो. जो स्वसंवेद्य अशा आत्मतत्वाशी तदाकार असतो त्याला बाह्यांगानं सुख किंवा दुःख मिळालं तरीही त्याच्या स्वानंदामध्ये काहीच फरक पडत नाही. आत्मानात्म विवेक करून देहातील पंचतत्व एक दुसऱ्यात अशा रीतीनं विलीन करत गेल्यामुळं मी म्हणजे देह नाही याची तो प्रत्यक्ष अनुभूती घेत असतो. मी म्हणजे देह नव्हे हे आपल्याला देखील पटतं, पण ती भूमिका स्मशान वैराग्यासारखी क्षणिक असते. कारण देहाला आपण इतके चिटकलेलो आहोत की मोठ्या गर्दीत जरी कुणी आपल्याला नावानं हाक मारली तरी क्षणात आपण त्या आवाजाच्या दिशेनं पाहू लागतो. देहाविषयीचं हे ममत्वच आपल्याला आत्मानात्म विवेक करण्यापासून रोखत असतं. म्हणूनच समर्थ पिंड रचना समजून घेण्यासाठी विवेक विचार करायला सांगत आहेत. पिंडांची रचना एकदा का उमजली की निस्पृह वृत्ती स्वाभाविकपणे प्रगट होऊ लागते. पिंडाच्या आधारे ब्रह्मांडाचा शोध घ्यायचा असतो व त्यापुढं जाऊन पिंड ब्रह्मांडात एक तत्वानं वसत असलेलं परमतत्व जाणून घ्यायचं असतं. हे एका निस्पृह व्यक्तीलाच कळून येतं. पिंडाचा शोध घेण्यासाठी आत्मानात्म विवेक तर ब्रह्मांडाचा शोध घेण्यासाठी सारासार विचारांची आवश्यकता असते असं समर्थ सांगत आहेत. जो सारासार विचार करतो तो पिंडांमध्ये प्रलय घडवून आणतो. मी म्हणजे देह नव्हे ही भूमिका दृढ करून तो शाश्वत आत्मतत्वाशी एकरूप होतो. असं झाल्यानं पिंड व ब्रह्मांडातील एक समान तत्व त्याच्यासमोर व्यक्त रूपात प्रगटतं.
ब्रह्मांडाचं दृश्यविरहित रूप त्याला ज्ञात होतं. त्यात पंचमहाभूतांना स्थान नसतं. त्यामुळं उत्पत्ती, स्थिती व लय या ब्रह्मांडाच्याही तिन्ही अवस्था आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत, असं समर्थ सांगतायत. पिंड आसार आहे, त्याद्वारे अनेक प्रकारची कामं होतात. मात्र त्या कर्मांचं फळ अर्थात लौकिक संपत्ती पिंडाबरोबर कायम राहत नाही. काबाड कष्ट करून आपण कमवलेला पैसा अडका, उभारलेलं घरदार, खरेदी केलेला जमीन जुमला कुठलाच मनुष्य मृत्यूपश्चात सोबत घेऊन जाऊ शकत नाही. हे ठाऊक असूनही अनिश्चित अशाश्वत अशा जीवनात आपली भरकटल्यासारखी अवस्था होऊन बसली आहे. आपण शाश्वताचा शोध घेण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. याचा परिणाम असा होतो की निस्पृहता पिंडामध्ये प्रगटत नाही आणि त्यामुळं पिंड ब्रह्मांडातील मूळ तत्वाशी आम्ही एकरूप होऊ शकत नाही. पिंडांचा स्वभाव म्हणजे त्याला ब्रह्मांडाकडून सतत सुखाची अपेक्षा असते. परंतु ज्याला खऱ्या सुखाची म्हणजेच आत्मसुखाची गोडी लागलेली आहे असा निस्पृह विचार करतो की ब्रह्मांडातील सुख देणाऱ्या वस्तू जीव तरी सुखरूप आहेत का? नेमकं इथं कोण आहेत जे शाश्वत सुखाचा अखंड पुरवठा करू शकेल? सारासार विचारानं निस्पृह ब्रह्मांडाचा लय करतो. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो पाणी गोठून तयार झालेला भूभाग आहे. ज्यावेळी प्रलय होतो तेव्हा हे पृथ्वीतत्व जलात विरघळून जातं. जल त्या तेजातून प्रगटतं. ते तेजच पाण्यास पूर्णपणे शोषून घेतं. त्याचं बाष्प तयार होतं. बाष्प वायुरूप असल्यानं ते वायूमध्ये मिसळतं. वायुतत्व वेगानं वाहू लागतं. आकाशाच्या अनंत पोकळीत 10 दिशांनी वाहूनसुद्धा ते संपत नाही व शेवटी वायू आकाशात विलीन होऊन जातो. मग उरतं ते केवळ आकाश. हे आकाशही पुढं शोषलं जाऊन जे शिल्लक उरतं ते परब्रह्म स्वरूप होय. याचं शब्दात वर्णन करताच येत नाही. जसं पिंडांच्या रचनेच्या आकलनानंतर त्यातील पंचतत्वांचा पसारा दूर होतो व आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो, तसं सारासार विचारानं ब्रह्मांडातील दृश्यांचा पगडा दूर होतो व त्यातील शाश्वत सार अनुभवायला येते. आत्मानात्म विवेक केल्यानं पिंडाचा प्रलय आणि सारासार विचार केल्यानं ब्रह्मांडाचा प्रलय होऊन निस्पृह या साऱ्यांच्या पलीकडं असलेल्या परमवस्तूशी एकरूप होतो. पिंड व ब्रह्मांडातील ही एकसूत्रता जाणल्यानं निस्पृहाच्या जीवनात उत्क्रांती घडून येते. ती त्याची सहजावस्था होते. त्यातून त्याचा शाश्वताच्या दिशेनं कसा प्रवास सुरू होतो ते पाहणं मोठं रंजक असणार आहे. पिंडामध्ये आत्मानात्म विवेक करून तर ब्रह्मांडामध्ये सारासार विचार करून निस्पृह पिंड ब्रह्मांडात एकत्वानं वसत असलेल्या परम वस्तूशी कसा तद्रूप होऊन जातो याचं चिंतन आपण मागच्या भागापासून सुरू केलेलं आहे. व्यवहारात एखादी गोष्ट आपण प्राप्त करतो तेव्हा त्या गोष्टींचा ताबा आपल्याकडं येतो. ती वस्तू आपल्यापाशी येते. परमार्थावर आत्मतत्वाची प्राप्ती झाली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा व्यवहारातील प्राप्तींचं सूत्र इथं लावता येत नाही. सर्वत्र व्यापून असलेल्या आत्मस्वरूपाचा ताबा आपल्याकडं आला असं कसं म्हणता येईल? म्हणजेच व्यवहारात आणि परमार्थात प्राप्तीची व्याख्या एकदम विरोधी आहे. परब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी ताब्यात असलेलं सर्व काही सोडावं लागतं. या सोडण्याच्या प्रक्रियेत विवेक विचार महत्त्वाचा असून दृश्य गोष्टींचा त्याग करण्याऐवजी त्यातील आपली आसक्ती सुटणं, त्यावरील ममत्व संपुष्टात येणं अधिक महत्त्वाचं असतं. व्यवहार हे संचयाचं शास्त्र आहे.
तर परमार्थ हे समर्पणाचं शस्त्र आहे असं समर्थ म्हणतात. समर्थ पुढे सांगतात, आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यया आली, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. म्हणजे आत्मा हेच आपले स्वरूप आहे. अशा प्रकारे आत्म्याची अनन्यता विवेकाने आपल्या अनुभवायला आली पाहिजे. आता ब्रह्मांडाची रचना समजून घेणे आवश्यक आहे. आत्मानात्म विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी, विवरा विवरो हे गोडी घेतली पाहिजे. म्हणजे पिंडाची रचना आत्मानात्म विवेकाने जाणून घ्यावी आणि ब्रह्मांडाची रचना सारासार विवेकाने जाणावी. त्याचे सतत विवरण करून गोडी उत्पन्न होईल असा प्रयत्न केला पाहिजे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे. म्हणजे पिंड हे कार्य आहे आणि ब्रह्मांड हे कारण आहे, याचे विवरण पुढील निरूपणामध्ये केलेले आहे. आसार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे. म्हणजे आसार म्हणजे नाशवंत आणि सार म्हणजे जे शाश्वत असते, ते ज्यास कल्पांत होतो ते सार नव्हे. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिसळाली, जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून. म्हणजे पृथ्वी जलापासून निर्माण झाली आणि पुढे ती जलात विरघळून गेली, जलाची उत्पत्ती तेजापासून झाली. ते जळ तेजे शोषिले, महत तेजे आटोन गेले, पुढे तेजची उरले सावकाश. ते जल तेजाने शोषले, महत तेजाने ते आटूनच गेले आणि केवळ उरले ते तेजच उरले. तेज झाले वायूपासूनी, वायू झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी, वायूचीच झाली. म्हणजे तेज वायूपासून झाले, त्याला वायू झडपून विझवून टाकतो. तेज जाऊन सर्वत्र वायूचीच दाटी झाली. वायू गगनापासून झाला, मागुता तेथेची विराला, ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांतशास्त्री. म्हणजे वायू गगनापासून झाला आणि शेवटी तेथेच लय पावला. अशा प्रकारे कल्पनांचे वर्णन वेदांत शास्त्रात केलेले आहे. गुणमाया मूळमाया, परब्रह्मी पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. गुणमाया आणि मूळमाया परब्रह्मांच्या ठाई लय पावतात. या परब्रह्मांचे विवरण करण्यासाठी विवेक पाहिजे. पहा, समर्थ म्हणताय की परब्रह्माची प्राप्ती करायची असेल तर गुणमाया व मूळमाया परब्रह्मामध्ये लय पावल्या पाहिजेत. आपण सत्व रज तमो गुणांना घट्ट धरून बसलो आहोत. त्यामुळं या त्रिगुणांच्या अनुषंगानंच आपल्या चित्तात विचारधारा प्रवाहित होत असतात. मागच्या समासामध्ये आपण अभ्यासलेल्यानुसार ध्याता, ध्यान व ध्येय या त्रिपुटीत कल्पनाशास्त्रांचा प्रांत मागं टाकून आपल्याला पुढं जाता यायला हवं. या कल्पनेचा जन्मच मुळी गुण मायेत होतो. त्रिगुणांच्या हाताशी धरूनच कल्पना तिचा खेळ मांडत असते. आपल्या चित्ताचा थोडासा अंतर्मुख होऊन विचार केला तर असं दिसतं की कधी आपण सात्विक विचार करतो, बहुतांश वेळेस रजोगुण आपल्या चित्तांचा ताबा घेतो, तर कधी तमोगुण चित्तात डोकावून जातो. या त्रिगुणांच्या कमी अधिक उपस्थितीच्या प्रमाणानुसार चित्तात विचार तयार होत असतात. त्यामुळंच तर त्रिगुणांचा काकडा करून आत्मज्योतीच्या प्रकाशात गुणमायेतून मूळ मायेकडं जाणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी विवेकाचा आधार घ्यावा असं समर्थ सांगतात. म्हणजे जीवनात आपण नेमकं काय करायला पाहिजे
गुण मायेला मूळ मायेला परब्रह्मात विलीन कसं करायचं, त्यासाठी संत आपल्याला एक सूत्र देऊन ठेवतात. हे सूत्र आम्हाला ठाऊकही आहे, पण सहसा ते आचरणात आणलं जात नाही. ते सूत्र म्हणजे कुणाचे गुणदोष न बघणं, जननिंदेचा कधीही खेद मानू नये, जनस्तुतीचा कधी आनंद मानू नये. प्राणी मात्रांमध्ये भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी. गुणमायेला ओलांडण्याची खरं तर ही एक साधी सोपी युक्ती आहे, पण आम्हाला मात्र त्याचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. कुणाचे गुणदोष ऐकताना आपलं मन जर त्यात रमत असेल तर समजावं की आपण अजूनही गुणमायेच्या खूपच अलीकडे आहोत. गुणदोषांचा जोपर्यंत आपल्याला तिटकारा वाटत नाही तोपर्यंत परब्रह्म आपल्यापासून दूर आहे असं समजावं. पहा, एक उदाहरण आपण पाहू. समजा एखादा शेजारी आपल्या दारात कचरा लोटून लावत असेल तर 2-4 दिवस आपण गप्प बसू, पण ते रोजच जर घडू लागलं तर आपण त्याला आमच्या दारात कचरा का लावतोस असा जाब विचारतोच ना. हेच सूत्र परमार्थात लावायला काय हरकत आहे. जर एखादा मनुष्य दुसऱ्याचा गुणदोष रूपी कचरा आपल्या कानाजवळ आणत असेल तर त्याला तसं न करण्याविषयी आपण नको का सांगायला. का इतरांच्या गुणदोषांचं चिंतन करण्यात आनंद मानायचा आणि आपला अमूल्य वेळ व्यर्थ दवडायचा. इतरांमध्ये जे आत्मतत्व आहे तेच आपल्या अंतर्यामीही वसत असतं, ते प्रगट व्हावं असं जर वाटत असेल तर गुणमायेच्या प्रांतातून विश्वाकडं बघून चालणार नाही. एक थोर संत म्हणून गेले की प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाचीही निंदा स्तुती न करावी. इतरांच्या गुणदोषांकडे न पाहता म्हणजेच गुणमायेचा प्रांत ओलांडून आपला आंतरिक प्रवास मूळ मायेच्या दिशेनं वेगात होण्यासाठी विवेकाचा पुरेपूर वापर करायला हवा. मूळ माया हेच आपलं चैतन्य आहे, जिवंतपण आहे. तिला ओलांडणं खूप अवघड आहे, पण त्यासाठी एक युक्ती देखील आहे. मूळ मायेचा गुण आपण घट्ट धरून ठेवला आहे, तो सोडला तर मूळ मायेची सीमा ओलांडायला वेळ लागणार नाही. तो गुण म्हणजे मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. आपण सारेजण त्या परब्रह्माचे अंश आहोत, पण आपल्यावर जीवरूपी द्वैताचं आवरण आलं आहे. जीवरूप म्हणजे मी देह आहे असं मानणं, देहाच्या योगे सुख भोगण्यासाठी जिवंत राहणं. विवेकानं मूळ मायेला ओलांडायचं म्हणजे देहबुद्धीचा ऱ्हास व्हायला हवा. त्यासाठी एकच करायचं, आपल्याला सर्वस्वाचा त्याग नाही ना करायला जमत, मग आपल्या कर्मांचं फळ भगवंतावर सोडावं, आपला भार सद्गुरूंवर सोपवावा. ते ज्या स्थितीत ठेवतील ते माझ्या चांगल्यासाठीच आहे, ते जे घडवून आणतायत ते माझ्या अंतिम कल्याणाचंच आहे. अशा दृढ भावनेनं जर आपण जगू लागलो तर देहबुद्धीचा हळूहळू ऱ्हास होऊ लागतो. मी जीव किंवा मी म्हणजे देह ही भावना क्षीण होऊ लागते. संकल्प विकल्पांची आंदोलनं शांत होऊ लागतात. आपसुकच इतरांचे गुणदोष दिसणं कमी होऊ लागतं. भवितव्याची काळजी वाटेनाशी होते. गुण मायेकडून आपला आंतरिक प्रवास मूळ मायेकडं व तिथून पुढं परम वस्तूच्या दिशेनं सुरू झाल्याचंच ते द्योतक आहे. विवेकाच्या बळावरच ही प्रगती साधू शकते. गुण माया सोडणं म्हणजेच उपाधींचा शेवट असं समर्थ पुढे म्हणतात. सर्व उपाधींचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळांठाई. म्हणजे सर्व उपाधींचा शेवट ज्या ठिकाणी होतो जेथे दृश्याचा काहीच मागमूस नसतो, फक्त सर्व ठाई निर्गुण ब्रह्म ओतप्रोत भरून राहिलेले असते. ते बघा,
मी स्वतःसाठी माझ्या उद्धारासाठी सर्व प्रयत्न केले. मला जे जे करणं शक्य होतं ते सर्व केलं असं म्हणून मनुष्य एका टप्प्यावर स्वस्थ होतो आणि आता पुढं जे घडेल ते भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारण्यास तयार होतो. मनुष्य अशा निरोगी स्वस्थ शांत मनस्थितीमुळं एका वेगळ्याच अनुभूतीचा भागीदार बनतो आणि या सहज सुंदर अनुभूतीचं नाव आहे समाधान. काही गोष्ट तद्रूप होऊनच जाणाव्या लागतात. समाधान ही अशाच संकल्पनांपैकी एक आहे. समाधानी होऊनच समाधान म्हणजे काय हे जाणता येतं. सुखाची व्याख्या आपण करू शकतो. उत्तम खाद्यपदार्थाची लज्जत, त्याची खास चव, फुलांचा सुगंध, हवासा वाटणारा स्पर्श यातून सुखाची संकल्पना तयार करता येते. पण समाधानाचं तसं नाही. समाधान ही जाणण्याची स्थिती आहे. जेव्हा भ्रांत काळजी संपते, देहाधिष्ठित भूमिकेपासून आपण आत्मनिष्ठ भूमिकेकडे वळतो, तेव्हा समाधान स्थितीचा उदय होऊ लागतो. निस्पृह अशा स्थिती नित्य अनुभवत असतो. त्याच्या अंतरंगात दृश्याचा, त्यावरील आसक्तीचा मागमूस देखील नसतो. तो तर सर्वत्र गच्च भरून असलेल्या परब्रह्माचा अनुभव घेत असतो. सर्वत्र उदंडपणे व्यापून असलेलं परब्रह्म समाधान रूप आहे. आणखी मिळवण्याची खटपट संपली आणि जे आहे ते उत्तमच आहे असे मानण्याची सहज प्रवृत्ती म्हणजे समाधान स्थिती होय. गुणमाया व मूळ मायेच्या सीमारेषा ओलांडल्यानं निस्पृहाला समाधान स्थितीचा लाभ होत असतो. समर्थ पुढे म्हणतात, उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे. म्हणजे फार मोठा प्रलय जरी झाला तरी परब्रह्म नाश पावत नाही. म्हणून विवेकाने मायेचा त्याग करून शाश्वत ब्रह्मास अनुभवाने जाणावे. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. म्हणजे अंतरात्माच सगुण देव होय. त्याच्या योगाने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी. निर्गुणांच्या ध्यानाने तद्रूप असल्याचा साधकाला अनुभव येऊ लागतो. त्यालाच विज्ञान म्हणतात. बघा, दासबोधामधील एका ओवीमध्ये समर्थांनी इतकं ज्ञान भरून ठेवलेलं आहे की ते समजून उमजून घेता घेता आपलं आयुष्य संपून जाईल. ही ओवी देखील तशीच आहे. आपल्याला समाधान हवंय यात काही शंका नाही आहे. पण समाधान भगवंताच्या स्मरणात, त्याच्या सगुणोपासनेत दडलेलं आहे. तेव्हा नामस्मरणानं सगुण पूजेनं भगवंताची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. काही जण असं म्हणतील की गुणमाया ते मूळ माया आणि पुढं परब्रह्म असा प्रवास विवेक विचारानं नाही का होऊ शकणार. ते शक्य आहे, परंतु विवेकामध्ये विचार येतोच आणि विचाराच्या मुळाशी अहम हा असतोच. अहम शिल्लक असताना मग गुण माया आणि मूळ माया व पुढं परब्रह्मापर्यंत आपण कसं काय जाणार. भगवंताला भेटण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्वतःच्या अस्तित्वाचं विस्मरण करायचं आहे आणि त्यासाठी असं कुठलं तरी साधन आवश्यक आहे जे आपल्या देहबुद्धीचा लय घडवून आणेल. ते साधन म्हणजेच नामस्मरण, सगुणोपासना. जसं लहान मूल आईचं बोट धरून बिनधास्तपणे चालतं, तसं आपणही सद्गुरूंनी दिलेलं साधन हाताशी धरून निमूटपणे मार्गस्थ व्हावं. संपूर्ण जग नश्वर आहे. भगवंत समजून आम्ही ज्याची पूजा करतो तो देखील पंचमहाभूतांचा बनला आहे. मग त्याची पूजा करून आपल्याला काय मिळणार अशी शंका येऊ शकते. त्यावर समर्थ सांगतात, अंतरात्मा हा खरा देव असून तो सगुण आहे. त्याच्या आधारेच निर्गुणापर्यंत पोहोचता येते. निर्गुणाचे ज्ञान झाले की विज्ञान प्राप्त होते. भगवंताच्या भेटीचा हाच राजमार्ग आहे. भगवंत अंतरात्म्याच्या रूपात
सगुण रूप धारण करतो. अंतरात्म्याची उपासना केल्यामुळं ते सगुण रूप आपला हात निर्गुणाच्या हातात नेऊन देतं. आपल्या देहबुद्धीला शोषून घेण्याची शक्ती अंतरात्म्याच्या उपासनेत आहे. म्हणूनच सगुणाचा अंतरात्म्याचा कधीही अव्यवहार करू नये. संतांनी तुर्यावस्थेपर्यंतची जी ईश्वरीय तत्वाची संकल्पना आपल्याला समजावलेली आहे त्या तत्वाचं अखंड स्मरण ठेवावं. ईश्वर जेव्हा कृपा करतो तेव्हा तो आपली निर्गुणाशी भेट घडवून आणतो. त्यावेळी भेट घेऊ इच्छिणारा जीवही निर्गुण होऊन जातो. कारण जेव्हा दोन निर्गुण एकत्र होतात तेव्हा संवेदना जाणणारा मी तिथं शिल्लकच नसतो. त्यामुळे अंतरात्म्याच्या पलीकडं असणारं ज्ञान तद्रूपतेनं जाणण्याची अवस्था निस्पृहाच्या जीवनात येते. जिथं अनुभवाशी तद्रूपता येते तिथं ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर होतं. सगुण ते निर्गुण आणि त्यातून ज्ञान ते विज्ञान असा प्रवास आहे. विज्ञानाशिवाय हे सारं व्यर्थ आहे. आपल्याला ज्या मुख्य ध्येयापर्यंत जायचं आहे ते ध्येय म्हणजे भगवंताची प्राप्ती नसून आपणच भगवंत स्वरूप होऊन जायचं आहे. त्याला जाणणारा मी वेगळा राहू शकत नाही. निस्पृहाच्या जीवनातील ही स्वच्या आहुतीची प्रक्रिया नीट समजावून घेतली पाहिजे. त्याची सुरुवात होते ती भगवंताच्या भेटीसाठी तळमळीनं केलेल्या नामस्मरणानं, सगुण उपासनेनं. खाल्लेल्या अन्नाचं पचन होऊन त्याचं रूपांतर जसं रक्त शर्करेत होतं आणि ते शरीराला ऊर्जा पुरवितं तसंच नामस्मरण सगुणोपासना आपलं आंतरिक भरणपोषण करणारं परमार्थिक अंग दष्टपुष्ट करणारं अन्नच होय. भगवंताची आवड निर्माण होऊन त्याद्वारे निर्गुण तत्व समजून घेण्यासाठीच सगुणोपासनाचं प्रयोजन संतांनी केलेलं आहे. मात्र एवढ्यावरच सगुणोपासनेचं महत्त्व संपत नाही. आपल्याकडील सूक्ष्म ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर करण्याचं जे काम निर्गुण तत्व करणार असतं त्यासाठी देखील सगुणोपासनाच उपयोगी पडते. म्हणूनच समर्थ सांगतात निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. म्हणजे सगुण उपासना त्यातून निर्गुणांचं ज्ञान व त्या ज्ञानाचं होणारं विज्ञान ही शृंखला आहे. तरी कशी? ज्या ज्ञानाच्या मदतीनं मूळ मायेला ओलांडायचं आहे त्या ज्ञानाच्या पुढची विज्ञान अवस्था नेमकी कशी आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. समर्थ या प्रश्नांची उत्तरं आता देऊ लागलेले आहेत. आपण सारेजण मूळ मायेचीच लेकरं आहोत. सृष्टीत जे जे काही दिसतंय ते सर्व मूळ मायेच्या पोटीत जन्मलेलं आहे. किंबहुना मूळ मायेशिवाय आपल्याला अस्तित्वच नाही असं म्हटलं तरी चालेल. तीच जगज्जननी होय. आत्माराम या ग्रंथात समर्थ मूळ मायेचा योगियांची माऊली असा गौरव करतात. महादेवाच्या चरित्रात मूळ मायेला पार्वती मानलेलं आहे. या पार्वतीनं भगवान महादेवाला अर्थात सद्गुरू तत्वाला राम कोण आहे अशी पृच्छा केल्यानंतर म्हणजे अशी पृच्छा विचारणा केलेली होती. त्याच्या उत्तरादाखल महादेवांनी प्रथम रामाचं सगुण चरित्र समजावून सांगितलं. त्यातून परब्रह्मस्वरूप उलगडून दाखवलं. या संवादाच्या सुरुवातीलाच महादेवांनी पार्वतीचा विश्वाला पावन करणारी गंगा असा गौरव केला आहे. महादेवाचे ते आशीर्वादपर शब्द विश्व मनाचं पावित्र्य जागृत करणारे आहेत. अशा त्या मूळ मायेची आपण सारी बाळं आहोत. जशी हाताची पाचही बोटं सारखी नसतात किंवा एकाच मातेच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलांचा जीवनपट वेगवेगळा असतो तसं मूळ मायेची आपण सारी मुलं वेगवेगळ्या स्तरावरील जीवन जगत आहोत. मात्र जसं आईचं तिच्या प्रत्येक अपत्यावर सारखंच प्रेम असतं तसं मूळ माया जगदंबेचं तुम्हा आम्हा प्रत्येकावर सारखंच प्रेम आहे.
एखादं नाठाळ व्रात्य मूल आईचं प्रेम समजून घेऊ शकत नाही. आपली ही अवस्था तशीच झालेली आहे. आपण जीवन रूपानं जगत आहोत, द्वैतात जगत आहोत. त्यामुळंच मूळ मायेपासून आपण दूर झालेलो आहोत किंवा आपण दूर जाऊ लागलेलो आहोत. मायलेकांच्या नात्यातील या दुराव्याला काय बरं कारण असावं? 3 स्तरावर राहून आपण मूळ मायेचं चिंतन करत असतो असं समर्थ पुढच्या ओव्यांमधून सांगणार आहेत किंवा ते सुचवणार आहेत. समर्थ पुढे म्हणतात, कल्पनेतीत जे निर्मळ ते नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. म्हणजे परब्रह्म हे कल्पनातीत असून निर्मळ असते, त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. स्वात्मानुभव आला की सर्व दृश्य हे मिथ्या आहे हे कळते. म्हणजेच ते असून नसल्यासारखेच होते. जे होते आणि सेवेची जाते ते प्रत्ययास येते. जे ते होणे जाणे नाही ते विवेक ओळखावे. म्हणजे जे उत्पन्न होते ते सहज नाश पावते. हे तर प्रत्यक्ष अनुभवायला येते. म्हणून विवेकाने ज्याला उत्पन्न होणे आणि नाश पावणे हे नाही ते शाश्वत परब्रह्म जाणून घ्यावे. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होय क्षीण तेची विज्ञान. म्हणजे एक ज्ञान म्हणजेच अहम ब्रह्मस्मी, तर दुसरे अज्ञान म्हणजेच आपले खरे स्वरूप न जाणणे, आणि तिसरे म्हणजे विपरीत ज्ञान म्हणजे मी देहच आहे असे समजणे. ही त्रिपुटी जेव्हा नाहीशी होते तेव्हा साधकाला स्वस्वरूपानुभव येऊन जीव ब्रह्मैक्य होते. तेच विज्ञान होय. बघा, मूळ माया मूळ पुरुषाची अर्धांगिनी आहे. मूळ माया तेची मूळ पुरुष असं समर्थांनी या अगोदरही सांगून ठेवलेलंच आहे. पण असा अनुभव घेणारा व्यक्ती फार दुर्मिळ, फार विराळा. मूळ माया ही मूळ पुरुषाची अर्धांगिनी आहे हा विचार आपण घ्यावा. यामध्येही त्रिस्तरीय विचारधारा आढळून येते. एक म्हणजे विपरीत ज्ञानानं पछाडलेली मंडळी, 2 म्हणजे अज्ञानामुळं आपला मार्ग चुकलेली पण विपरीत ज्ञानानं पछाडलेल्या मंडळीपेक्षाही बरी, आणि 3 म्हणजे मूळ मायेच्या जवळ पोचलेली ज्ञानी मंडळी. मनाच्या या 3 अवस्थांमध्येच मनुष्य जीवन जगत असतो. या 3ही स्थितींचा थोडा बारकाईनं अभ्यास आपण करूया. विपरीत ज्ञान आपल्याला चुकीच्या दिशेनं नेत असतं. जीवन ध्येय हरवून बसलेली आपण मंडळी कशासाठी जगतोय हे खरंच आपल्याला सांगता येतंय का? अनेक गोष्टी आपण अनेकदा करत असतो, पण त्यातून नेमकं साधायचंय काय हेच आपल्याला मुळी ठाऊक नसतं. अंधार पडत असताना भुईवर पडलेल्या दोरीला साप समजून आपण जसं भितो तसं विपरीत ज्ञानानं आपण भिवून जाऊन जीवन जगत असतो. चित्तातील भ्रांतीमुळं, काळजीमुळं आपल्या जीवनाची दिशाच भरकटलेली असते. सर्व देशांतील सामान्य मनुष्य एकसारखाच आहे. त्याच्या गरजा, त्याच्या समस्या एकसारख्याच आहेत. आपल्या कृतीनुसार प्रत्येकजण उद्योगधंदा करून उदरनिर्वाह करण्याची धडपड करत असतो. मनुष्यानं पुढं देशांच्या सीमा निश्चित केल्या व मग त्याला त्या देशांचं नागरिकत्व चिकटलं. विपरीत ज्ञानाचा त्या पुढचा परिणाम म्हणजे स्वार्थ साधण्यासाठी त्यांची एकमेकांचा जीव घेण्याइतपत मजल गेली. दहशतवादी कारवायांमध्ये कुठलं आहे ज्ञान? दुसऱ्याचा प्राण घ्यावा असं का कुठला धर्म शिकवतो? आज ते अघटित घडतंय ते सारं विपरीत ज्ञानाचा परिपाक आहे. पैशाला सर्वस्व मानणं हे देखील विपरीत ज्ञानच होय. ब्रह्मांडातील मनुष्य योगी वगळल्यास इतर कुठल्याही प्राणीमात्राला पैशाची गरज भासत नाही, तरीही ते आनंदात जगत असतात. मनुष्य मात्र विपरीत ज्ञानानं निर्माण केलेल्या धनसंपत्तीत लौकिकात अडकत गेला आणि त्याची जीवन नौकाच भरकटून गेली. अशा स्थितीतही
काही जणांना उत्तम रीतीनं जीवन जगण्याची सुसंधी मिळते, त्यांना सक्षम सद्गुरू लाभतात, ते त्यांना खरं जीवनध्येय समजावून देतात, जीवनात नेमकं काय साध्य करायचं आहे याचं भान ते देतात. अशा सद्गुरूंच्या वचनांचं अखंड ध्यान केलं तर मनुष्य मन विपरीत ज्ञानातून हळूहळू बाहेर पडू लागतं, हे खरं. पण अज्ञान अजूनही तसंच असतं. ते अज्ञान कोणतं? मी म्हणजे देह ही भूमिकाच अज्ञानाचा गाभा आहे. त्या दृढ भूमिकेतूनच आपल्या सुखोपभोगाच्या कल्पना उगम पावतात. देहाचं सुख ते माझं सुख, देहाचं दुःख ते माझं दुःख, अशी आपली पक्की समजूत असते. त्यामुळं परमार्थातही आपण व्यवहारच करू लागतो. भगवंतानं आपल्याला देहाच्या दृष्टीनं सुखी ठेवावं म्हणूनच आपण देवालाच बांधील करून टाकत असतो. परमार्थरूपी तराजूत आपण एका परड्यात आपली श्रद्धा ठेवतो आणि जो देव त्या श्रद्धेच्या तुलनेत जास्त चांगलं फळ देईल, प्रापंचिक अनुकूलता देईल, तोच खरा देव असं आपण मानू लागतो. याला देखील विपरीत ज्ञान किंवा अज्ञान म्हणता येईल. मूळ मायेची बहुतांश लेकरं ही विपरीत ज्ञानातच हरवलेली असतात. त्यापैकी काही जण सद्गुरू कृपेनं थोडीशी प्रगत होतात, मात्र ही तशी अज्ञानीच असतात. मूळ माया आपल्याला वेगवेगळ्या रूपांद्वारे जणू वाकुल्या दाखवित असते. तिची ती रूपं जाणूनही आपण त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा धरतो. हे आपल्यासारख्या अज्ञानी जीवाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. अशा स्थितीतून आपल्याला वर काढण्यासाठी सद्गुरू साधन देतात, भगवंताचं अधिष्ठान देतात, दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात. वेळ प्रसंगी ते आपला हात धरून योग्य वाटेवर आणूनही सोडतात. परिणामी आपलं परमार्थिक उत्थापन होऊन जीवनाच्या एका टप्प्यावर ज्ञान प्रगट होतं. हे ज्ञान प्रथमतः आपल्याला शब्दातून कळतं. गेले अनेक दिवस आपण दासबोध नित्य वाचत आहोत, त्यावर मनन चिंतन करत आहोत. याचा अर्थ आपल्याला आत्मज्ञान झालं असं म्हणता येणार नाही. संतांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून त्यांच्या अनुभवांना आपण शब्दांच्या मदतीनं बुद्धीनं समजून घेत असतो. त्या समजण्याला अजून अनुभूतीचा स्पर्श झालेला नसतो. परमार्थाचं एक सूत्र आहे, बुद्धीद्वारे जे जाणलं जातं ते ज्ञान. पण गंमत अशी की व्यवहारात वेळ प्रसंगी त्या ज्ञानाचा आपण लगेचच वापर करू शकू किंवा नाही याची खात्री काही देता येत नाही. कारण धरसोड करणं हा बुद्धीचा गुणधर्मच आहे. म्हणूनच समर्थांनी म्हटल्यानुसार घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, अशी आपली अवस्था असते. आपण बरंच ऐकतो, वाचतो, चित्तात काही लिहूनही ठेवतो, परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा त्याप्रमाणे आपलं आचरण असेलच असं नाही. म्हणजेच त्या ज्ञानाचाही उपयोग बऱ्याचदा होतच नसल्याचं दिसून येतं. त्यामुळं मूळ मायेला ओलांडण्यासाठी, शाश्वत परब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी विपरीत ज्ञान, अज्ञान व ज्ञान कुचकामी ठरतात. या तिन्ही स्थिती आपल्या जीवनातून हद्दपार झाल्या पाहिजेत असं समर्थ सांगतायत. या तिन्ही स्थितींचा जेव्हा अस्त होतो तेव्हा विज्ञान उगम पावतं. प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करावेत तसं संतांनी स्वतःवर प्रयोग करत हे विज्ञानाचं भांडार तुमच्या आमच्यासाठी खुलं करून ठेवलेलं आहे नव्हे, त्यानुसार त्यांनी स्वतः जगूनही दाखवलेलं आहे. म्हणून विज्ञान स्थितीत जगणाऱ्या संतांना कधीही शास्त्र, ग्रंथ, पुस्तकांची जरूरत भासत नाही. कारण सर्व शास्त्रांनी सांगितलेले सिद्धांत त्यांनी स्वीकारलेले असतात, आचरणात आणलेले असतात. म्हणजे ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर झालं की ज्ञानासाठी बुद्धीची कुबडी घ्यावी लागत नाही. असं ज्ञानाचं विज्ञानात परिवर्तन होणं म्हणजेच मूळ मायेचं सीमोल्लंघन होणं होय. ज्ञान ग्रहणासाठी बुद्धी कल्पनाशक्तीचा वापर करून घेते. कल्पना, तर्कबुद्धी
या सर्व गोष्टी मूळ मायेच्या अखत्यारीत येतात. जोपर्यंत बुद्धीला कल्पनेचा उपयोग होत असतो, जोपर्यंत तर्कविचार चालू असतो, तोपर्यंतच सर्व बोलणं, ज्ञान आदी गोष्टी मूळ मायेच्या प्रांतातूनच होत असतात. परंतु जिथं कल्पना थांबते, विचार प्रवाह थिजतो, तिथं द्वैतभाव संपतो. ती वस्तूच आपण होऊन जाणं, तिच्याशी तद्रूप होणं म्हणजेच विज्ञान. समर्थ त्याकरताच समर्थ पुढे सांगतात, वेदांत सिद्धांत धादांत याची पहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे. म्हणजे वेदांत म्हणजे शास्त्र प्रचितीची, सिद्धांत म्हणजे गुरुप्रचिती व धादांत म्हणजे आत्मप्रचिती यांचा साक्षात अनुभव घ्यावा. निर्विकार परब्रह्म हे जिथल्या तिथे जसेच्या तसेच असते हे जाणून घ्यावे. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहून अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे. याचे नाव म्हणजे ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव घ्यावा आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहावे. याचेच नाव मुख्य आत्मनिवेदन होय. पहा, ज्या ठिकाणी शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती यांचा निष्कर्ष एकच असल्याचं अनुभूतीला येतं, तिथं काही बोलायला उरतच नाही, किंबहुना बोलणाराच उरत नाही. असं शाश्वत ज्ञान हे विपरीत ज्ञान, ते अज्ञान ते ज्ञान. असा प्रवास सद्गुरूंच्या कृपा छत्रछायेखाली केल्यानंच मिळतं. परब्रह्माशी तदाकार होऊन राहणं म्हणजेच आत्मनिवेदन होय. या आत्मनिवेदनाविषयी समर्थ जे आणखीन मार्गदर्शन करत आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. परमपद अर्थात भगवंताची प्राप्ती निस्पृह त्याच्या जीवनात कशा रीतीनं करून घेतो, म्हणजेच स्वरूप साक्षात्काराची दिव्य अनुभूती तो कोणत्या पद्धतीने घेतो आणि त्याच प्रक्रियेतून जात असताना सामान्य मनुष्याची कशी फसगत होण्याची शक्यता असते, त्यामुळं तो स्वरूप स्थितीपासून कसा दूर राहतो याचा विस्तृत अभ्यास आपण गेल्या काही भागातून 3 भागातून केलेला आहे. गुणमाया आणि मूळमाया यांच्या सीमा ओलांडून पुढं जात असताना आचरणाच्या दृष्टिकोनातून एका सामान्य साधकाची कशी अडचण होते हेही आपण अभ्यासलेलं आहे. विपरीत ज्ञान, अज्ञान व ज्ञान यांना ओलांडून जिथं मन उन्मन्न होतं ती विज्ञान स्थिती हीच परिपूर्ण स्थिती होय. निस्पृह त्या स्थितीमध्ये नित्य वास करून असतो. मनुष्य जन्म मिळाल्यासरशी ती परिपूर्ण स्थिती तुम्ही आम्ही प्राप्त करावी म्हणूनच संत किती कळकळीनं आपल्याला विनवतात. दासबोधातून समर्थही तोच बोध देऊ इच्छित आहेत, परंतु दुर्भाग्यवश आपण परमपदाची संकल्पना देखील आपल्या अंतःकरणात नीट स्थिरावू देऊ शकत नाही. याला काय म्हणावं, नेमकी काय अडचण येत असावी? परब्रह्माचं स्वरूप सांगताना ते केवळ आहे असंच समर्थ ज्ञान दशकातून आपल्याला सांगत आलेले आहेत. मग आपण त्या स्थितीपर्यंत का पोचू शकत नाही? आपली ही अडचण समर्थ जाणतात, तिचं निराकरणच जणू ते आता करू लागलेले आहेत. आपल्या डोळ्यांनी म्हणजे चर्मचक्षूंनी आपण दृश्य जगत पाहतो. डोळ्यांना वेगवेगळे भास देखील होतात, परंतु परब्रह्माला पाहण्यासाठी, त्याच्या दिव्य अनुभूतीसाठी आपल्याला सद्गुरूंकडून मिळणाऱ्या ज्ञानचक्षूंची आवश्यकता असते. चर्मचक्षू ते ज्ञानचक्षू हे स्थित्यंतर म्हणजेच परमार्थ. या प्रवासात तुम्ही आम्ही सामान्यजन चर्मचक्षूंचा आधार घेत परब्रह्माला पाहायला जातो, म्हणजे एक प्रकारे अंधारातच चाचपडत असतो असं म्हटलं तरी चालेल. चर्मचक्षू परम वस्तू दाखवण्यास पूर्णतः असमर्थ असतात. म्हणून समर्थ सांगतात, ते ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहून अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे. याचे नाव म्हणजे
ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव घ्यावा आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहावे, याचेच नाव मुख्य आत्मनिवेदन होय. बघा, चर्मचक्षुंनी आपण वस्तू, व्यक्ती, प्राणी बघतो. चर्मचक्षुंनी कोणत्या कोणत्या गोष्टी बघतो आपण? वस्तू, प्राणी आणि व्यक्ती यांनाही पाहत असतो. त्याचे गुणधर्म चित्तात स्मरण रूपात साठवून ठेवत असतो. पण अशी कुठली गोष्ट आपण आतापर्यंत बघितलेली आहे की जिला पाहता क्षणी आपण ती वस्तू होऊन गेलो, आपणच त्या वस्तूचे गुणधर्म धारण केले? असं घडणं शक्य नाही, कारण ती शक्ती चर्मचक्षूंकडं नाहीच. म्हणून समर्थ आपल्याला ज्ञानचक्षूंचं महत्त्व, त्यांची शक्ती समजावून देत आहेत. परब्रह्माला ज्ञानदृष्टीनं पाहावं, त्यांच्याशी अनन्य व्हावं, तदाकार व्हावं. अनन्यता साधल्यानंतरच परमतत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपण काय करतो? चर्मचक्षूंनी परमार्थाकडे पाहतो. साधन करत असताना इंद्रियांद्वारे येणाऱ्या अनुभवांना फार मोठी किंमत देतो. अर्थात परमार्थाकडे वळण्यासाठी सुरुवातीला असे अनुभव महत्त्वाचे ठरतात, याबद्दल कोणतेही दुमत नाही. पण अशा अनुभवांनाच सर्वस्व मानणाऱ्यांमध्ये मात्र मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळंच समर्थ चर्मचक्षू तसंच इतर इंद्रियांद्वारे येणाऱ्या अनुभवांच्या मर्यादा सांगताना पुढे म्हणतात, दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. म्हणजे दृश्याला दृश्य दिसते, मनाला भास भासतो. दृश्य आणि भास यांच्या पलीकडे असते ते अविनाशी परब्रह्म जाणावे. बघा, डोळे किंवा इतर इंद्रियांच्या मदतीनं अनेकांना पुष्कळ अनुभव येतात. कुणाला सद्गुरूंच्या फोटोतील माळ हलताना दिसते, तर कुणाला त्यांचे ओठ हलल्याचं दिसतात. अर्थात या गोष्टी अशक्य आहेत असं नव्हे, परंतु अशा गोष्टींनाच परब्रह्माचा साक्षात्कार झाल्याचं मानणं बरोबर नव्हे, असं समर्थांचं सांगणं आहे. असे अनुभव हे कदाचित मनाचे भास असू शकतात. त्यामुळं अशा दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या भासमान गोष्टींना आपण मागं टाकायला हवं आणि भासातीत म्हणजे त्या साऱ्यांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी परब्रह्माला ज्ञानचक्षूंनी पाहावं, त्याच्याशी अनन्य होऊन जावं, असा समर्थांचा आग्रह अर्जव आहे. आपण दृश्य जगामध्ये परब्रह्म चर्मचक्षूंनी शोधू पाहतो, पण तत्पूर्वी पुढच्या 2 गोष्टी मात्र आपण साफ विसरून जातो. एक म्हणजे आपण सध्या राहत असलेल्या ठिकाणचा विचार करा. सुमारे 10-15 वर्षापूर्वीचं ते ठिकाण आणि आत्ताचं तेच ठिकाण यात कमालीचा बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. काळानुसार परिस्थिती बदललेली आहे. सोयी सुविधांची रेलचेल झालेली असते. सर्व बाजूंनी विकास होत गेलेला आहे. म्हणजे चर्मचक्षूंना जे दिसतंय ते सर्व चल अस्थिर असून ते सतत बदलत असतं. अचानक येणाऱ्या वादळ, भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळं, बॉम्बस्फोटांसारख्या घटनांमुळं होत्याचं नव्हतं होतं, म्हणजेच बदल आलाच. 2 म्हणजे या सर्व दृश्यास पाहणारा मी तरी कुठं स्थिर आहे, मी ही चंचल आहे. दृश्याभोवती मनानं पिंगा घातल्यानं मुळात अस्थिर असणारं दृश्य अधिकच गतिमान होतं. हे समर्थ पुढच्या काही ओव्यातून सांगत आहेत. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सबोहे अंतरी, अंतची नाही अनंत सरी, कोणास द्यावी. म्हणजे परब्रह्माला चर्मचक्षूंनी पाहू गेले तर ते दिसू शकत नाही, पण वास्तविक परब्रह्म सर्व दृश्य जगताच्या अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेला आहे. त्याला अंतच नाही. त्या अनंताची बरोबरी कोण करू शकणार बरं? चंचळ ते स्थिरावेना, निश्चळ ते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगनात, चळन नाही. म्हणजे जे चंचळ असते ते कधी स्थिर राहू शकत नाही. जे निश्चळ असते ते कधीही चळत नाही. गगनात आभाळ म्हणजे ढग येतात आणि जातात, पण
गगन चढत नाही, ते निश्चळ जसेच्या तसेच असते. बघा, चर्मचक्षूंनी पाहायला गेलं तर परब्रह्म कुठंतरी दूरवर आहे असं वाटतं, पण ते तर सर्वत्र अंतर्बाह्य भरलेलं आहे. त्याला अंतच नाही, त्याची सर कशालाच येणार नाही. विश्व उत्पन्न होतं, त्यात वेगवेगळे आकार धारण केले जातात, त्यात अनंत घडामोडी घडतात व कालांतरानं विश्व लय पावतं. हे चंचल विश्व म्हणजे परब्रह्म असं आपण मानतो, पण ती चुकीची समजूत आहे. परब्रह्म शाश्वत आहे, त्याला लय नाही, ते निश्चळ आहे, त्यात हालचाल नाही. आकाशात ढग येतात आणि जातात, पावसाळ्यात काळे मेघ दाटून येतात. असं वाटावं आपल्याला की जणू आकाशानंच रंग बदललेला आहे, पण नंतर लक्षात येतं की आकाश जसंच्या तसं निरभ्र आहे. त्याप्रमाणे विकारांनी भरलेल्या, तसंच उत्पत्ती स्थिती लय अशा काळाच्या बंधनात असलेल्या सृष्टीत अनंत घडामोडी घडत असून अगणित बदल होत असून देखील परब्रह्म मात्र जसंच्या तसं स्थिर असतं, निश्चळ असतं असं समर्थ सांगतात. जे विकारे वाढे मोडे, तेथे शाश्वतता कैची घडे. कल्पांत होताच विघडे सकळ काही. म्हणजे जे विकार पावते, वाढते आणि मोडते ते शाश्वत कसं बरं असू शकेल. कल्पांत होतो तेव्हा सर्व पंचभौतिक सृष्टी नाश पावते. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमले, तयास हे कैसे उकले अवाट चक्र. म्हणजे ज्याचा अंतःकरणात मायेच्या योगाने भ्रम उत्पन्न झालेला असतो, अशा संभ्रमित लोकांना या अफाट चक्राचा उलगडा कसा होणार. पहा, शाश्वताची प्राप्ती साधननिष्ठ जीवाला सुकर होते. जो सद्गुरुनिष्ठ आहे, गुरूंनी दिलेल्या साधनात रममाण आहे, ज्याचं चित्त समाधानानं भरलेलं आहे, जो गुरु आज्ञेनुसार गुणमाया मूळमाया यांचं सीमोल्लंघन करण्यास तयार आहे, त्यालाच शाश्वत ब्रह्मज्ञान किंवा शाश्वत परब्रह्म प्राप्त करण्याची संधी मिळू शकते. सामान्य मनुष्य जो या सृष्टीचा भाग बनून राहिलेला आहे, जशा घटना घडतील तशा पद्धतीनं तो स्वतःला बदलू पाहतोय. तो मुळात भ्रमामध्येच असतो, ज्यानं घड्याळ्याच्या काट्यांना जणू आयुष्य बांधून घेतलेलंय. तो दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथाचा केव्हा अभ्यास करणार, शाश्वत स्थितींचं तो केव्हा चिंतन करणार. अवघी सृष्टीत जणू एका दडपणाखाली वावरत असल्याचं चित्र आज दिसून येतं. त्या स्थितींचं अगदी स्पष्ट शब्दात वर्णन करताना समर्थ पुढे म्हणतात, भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना अंतर्यामी. म्हणजे अशा संभ्रमित माणसाला व्यवहार कसा करावा हेही कळत नाही, त्याला सिद्धांतही कळत नाही आणि अंतर्यामीच असलेल्या देवांचाही शोध लागत नाही. बघा, व्यवहारात आपण बघतो ना, भिडेपोटी लोक किती चाचपडत असतात. काय सांगू कसं सांगू अशा द्विधावस्थेत ते असतात. त्यांची बुद्धिमत्ता आकलनशक्ती चांगली असते, पण केवळ भीड बाळगल्यामुळं त्यांना व्यवहारातील प्रश्न नेहमी भेडसावत असतात. भयग्रस्त असल्यानं अशी मंडळी व्यवहारात तर अपयशीच ठरतात, पण दडपणामुळे त्यांना शास्त्र ग्रंथातील सिद्धांतही नीट समजत नाहीत. पर्यायानं अंतर्यामी वसणारा अंतरात्मा देखील त्यांना कळत नाही. शाश्वताची प्राप्ती ही मनुष्याची स्वाभाविक इच्छा असायला हवी, मात्र तो अशाश्वताच्या पाठीमागं लागल्यानं तो सतत दडपणाखाली असतो आणि परिणामतः शाश्वत अशा परमपदाला मुक्तो. हे समजावून देण्यासाठी समर्थ नित्यातील एक छान उदाहरण देत आहेत. वैद्याची प्रचित येईना आणि भीडही उल्लंघेना, तरी मग रोगी वांचेना ऐसे जाणावे. म्हणजे
वैद्याच्या औषधांचा गुणही येत नाही आणि त्याची बीडही मोडता येत नाही, अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा रोगी आता जगणार नाही असे जाणावे. जेने राजा ओळखिला तो राव म्हणे ना भलत्याला, जेने देव ओळखिला तो देवरूपी. म्हणजे जो राजाला नीट ओळखत असतो तो भलत्या माणसाला राजा म्हणत नाही, आणि ज्याने देव ओळखलेला असतो तो स्वतः देवरूपच होतो. पहा, एखादा रुग्ण एका डॉक्टरकडून उपचार घेत आहे, पण त्याला काही केला गुण येत नाही. बरं, भिडेपोटी त्या रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरकडे सुद्धा जावं देखील नाही. अशा परिस्थितीत तो रुग्ण आजारातून वाचणार नाही असं समजून चालावं. आपणही भवरोग काही केल्या जातच नाही. जीवनात शाश्वत नेमकं काय आहे तेच आपल्याला अजून समजलेलं नाही आहे. मग ते प्राप्त करण्याची संधी तरी कशी मिळणार? सद्गुरूंनी दिलेलं साधन आपण योग्य रीतीनं करत नाही, अशाश्वत तर सोडवत नाही, आणि त्याचा परिणाम म्हणून शाश्वत परब्रह्माची भेट होत नाही. अशाश्वताच्या मागं धावण्यातच आपला जीव जाण्याची पाळी येते. त्यामुळं मनुष्य जन्म मिळालेला आहे तेव्हा आपण सर्वप्रथम मुख्य देवाला ओळखावं असं समर्थ सांगत आहेत. तो देव म्हणजे शाश्वत परब्रह्म. ज्याला खऱ्या देवाची ओळख पटली त्याला इतर रूपांतील परमतत्व खुणावं लागतं, त्याला संवादी बनवतं, प्रवाही बनवतं. मग सांप्रदायिकतेच्या चौकटीत अडकत नाही, सगुण रूपाशी बांधला जात नाही. तो नित्य शाश्वत ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होऊन जातो. ज्या देवाच्या शोधासाठी तो निघालेला होता त्याला बघता बघता तो स्वतःच देवरूप होऊन जातो. त्यासाठी माईक जगाची अशाश्वताची आस सुटली पाहिजे. म्हणजे दृश्याची भीड बाळगता कामा नये. दृश्याला बळी पडून भ्रमित होऊन आपण चित्रविचित्र गोष्टीत अडकून पडतो. ते टाळता यायला हवं. मायेचं हे दडपण जुगारून द्यायला भगवंताचं अखंड नामस्मरण हे एकमेव साधन आहे. भगवंताच्या नामात राहिल्यानं आपण अलगदपणे मायेच्या चक्रातून बाहेर पडू शकू. अन्यथा शाश्वत तत्वांपर्यंतचा आपला प्रवास कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. सारांश म्हणजे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण भगवंताचं नामस्मरण करत राहावं. माया वगैरे गोष्टी सद्गुरूंवर सोपवाव्यात. सद्गुरूंनी आश्वस्त केल्याप्रमाणे डोळे उघडे ठेवून देखील शाश्वताची प्राप्ती करून घेता येते. ती केवळ नामाच्या मदतीनंच. एका निस्पृह साधकाचा हाच जीवनधर्म होय, जीवन मार्ग होय. ज्या मायेची भीड बाळगायची नाही, ज्या मायेचा त्याग करून शाश्वत परब्रह्माचं दर्शन घ्यावं असं समर्थ सांगत आहेत. ती माया म्हणजे काय, तिचं नेमकं लक्षण ते कोणतं, याचा आता आपण विस्तारानं विचार करणार आहोत. ते आपण पुढच्या समासामध्ये पाहणार आहोत. जयास मायिकाची भीड ते काय बोलेल द्वाड, विचार पाहता उघड सकळ काही. म्हणजे ज्याला मायिकाची भीड पडते तो अर्धवट ज्ञानी देवाबद्दल काय सांगणार. त्याने जर सारासार विवेक केला तर त्याला सर्व काही स्पष्टपणे कळून येईल. भीड माये एलीकडे, परब्रह्म ते पैलीकडे एलीकडे सदोदित. म्हणजे अज्ञान हे मायेच्या अलीकडे असते आणि परब्रह्म मायेच्या पलीकडे असते. माया सदोदित अलीकडे आणि परब्रह्म नेहमी सर्वदा पलीकडे असते. लटक्याची भीड धरणे, भ्रमे बलतेची करणे, ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची. म्हणजे जी माया मिथ्या आहे तिची भीड धरून भ्रमाने भलतेच करणे हे विवेकाचे लक्षण नव्हे. खोटे अवघेची सांडावे, खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. म्हणजे जे खोटे आहे त्या सर्वांचा त्याग करावा आणि अनुभवाने खरे ओळखावे.
मायेचा त्याग करून परब्रह्म जाणून घ्यावे. ते मायेचे जे लक्षण तेची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. म्हणजे त्या मायेच्या लक्षणांचे वर्णन पुढच्या समासात केले जाईल किंवा ते त्या पुढच्या समासात केलेले आहे त्याचे शांत चित्ताने मनन केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.